सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत गणरंग निर्मित विनय आपटेंच्या नाटकांची खासियत होती ते म्हणजे त्यांच्या विषयाची निवड. अगदी मनाला भिडतील असे विषय त्यांनी रंगभूमीला दिले. त्याचबरोबर पात्र निवड ही त्यांची जमेची बाजू होती. याबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. आणि मला तर चिरतारुण्याचं वरदान तात्याराव सावरकरांनी दिलं. मी नथुराम गोडसे बोलतोय. या नाटकानं तर एक वेगळाच इतिहास रचला. या नाटकाबाबत अनेक वादविवाद झाले, पण त्यातही विनय काका ठाम राहिले. तर त्यांनी रंगभूमीला एक तगडा अभिनेताही दिला, शरद पोंक्षे. बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे तात्याराव सावरकर. तर असा मी 101 वर्षांचा ढुढ्ढाचार्य नथुराम विनायक गोडसे गेल्या सहस्त्रकाच्या शेवटच्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या सांगतो गेल्या सहस्त्रकाच्या शेवटच्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी माझा जन्म झाला. बाकी मग उर्वरित आयुष्य तसंच सुरळीत पार पडलं. म्हणजे लहानपणी कधी चोरी केली नाही, त्यामुळे वडिलांची माफी मागण्याचा प्रश्नच आला नाही. ब्रह्मचर्य पालन करण्याची शपथ वगैरे कधीच घेतली नाही. ब्रह्मचर्याचं पालन करतच होतो. निर्वासितांमध्ये खूप फिरलो, त्यांना अन्नवस्त्राची मदत केली, त्यांच्या अंगावरती कपडे घातले. पण ते उघडे आहेत म्हणून मी उघड्या पाठीनं छातीनं अर्धनग्न अवस्थेत कधीच फिरलो नाही. सूत कातलं नाही, संडास साफ केले नाहीत, फासाच्या दोरावरती लटकेपर्यंत मौन तर कधीच पाळलं नाही. गांधींच्यात आणि माझ्यामध्ये साम्य किंवा कॉमन पॉइंट एकच, मी त्यांचा वध केला आणि त्यांच्या वधामुळे मला मृत्यू आला. आता माझ्यासोबत शरद दादा खूप खूप स्वागत आहे. जय महाराष्ट्र. आणि काय आठवणीनं उजाळा मिळाला, काय सांगशील? विनयच्या काय उजाळा म्हणजे सगळंच आहे रे. एप्रिल 1998 खऱ्या अर्थाने भेट झाली. त्याच्या आधी फक्त तोंड ओळख होती. एप्रिल 1998 ते परवा तो जाईपर्यंत सतत तो होताच. कारण नथुराम नाटक इतकी वर्ष चाललेलंच आहे. प्रत्येक कधीतरी मध्येच यायचा नाटकाला बसायचा. नाटक संपल्यानंतर अजून बरंच शिकायचं आहे तुला, अजून 100 त्याच्यात जागा आहेत, एकदा काम कर. आता कितवा प्रयोग आहे तुम्ही त्या सांगायचो? 435वा. ओके, 450वा प्रयोग मी काम करणार. मी सांगितलं 680वा प्रयोग आहे. ओके, 700वा प्रयोग मी करणार आणि तू समोर बसायचं आणि ज्या मधल्या जागा आहेत त्याच्यात अजून खूप भरायचं आहे. ते सगळं मी तुला दाखवेन. मी तुला ग्रॅज्युएट केले, आता मी तुला पोस्ट ग्रॅज्युएट करणार आणि ते तुला माझ्याचकडे करता येणार. प्रसंग सांगितलात पुण्याचा, ज्या लोकांनी टाळ्या वाजवला आणि शरद पोंक्षे नाव लागलं, त्याच्याबद्दल काय सांगाल? काही नाही, माझं जाहिरातीत किंवा कुठेच नाव येत नव्हतं आणि मी स्वतः कसं बोलणार. पण माझा मित्र आहे विवेक जोशी, त्या नाटकात नाना आपटेचं काम करायचं. त्याला मात्र ज्याने त्रास व्हायचा. इतकं दुनिया कौतुक करते आणि साधं जायला नाव पण नाही आहे, सगळ्यांच्या मध्येच कुठेतरी नाव घेतात, असं बरोबर नाही. जाहिरातीत नाही तर निदान नाटकाच्या मधल्या अनाऊन्समेंटमध्ये तरी ते नाव यावं. म्हणून बालगंधर्वाच्या प्रयोगाला येतात स्वतः विनय जेव्हा अनाऊन्समेंट करायला उभा राहिला तेव्हा आमचा विवेक जोशी त्याला म्हणाला, विनय काका एक रिक्वेस्ट आहे. काय नाही, शरद एवढं चांगलं काम करते, नाटक अख्खं त्याच्यावर आहे, त्याचं नाटक आहे ते, तर निदान अनाऊन्समेंटमध्ये तरी आमच्या सगळ्यांच्या भूमिका कलावंत झालं की नंतर आणि नथुराम गोडसेच्या भूमिकेत शरद असं म्हणणं एकदा त्यांनी ते बघितलं. म्हणाला मी एका अटीवर म्हणेन, जर मी असं म्हटल्यानंतर पुण्यातल्या बालगंधर्वच्या हाऊसफुल गर्दीतल्या लोकांनी जर टाळ्यांचा कडकडाट केला तरच हे पुढे कंटिन्यू राहील आणि एकही टाळी आली नाही तर परत पूर्वीसारखंच म्हटलं जाईल. आणि त्यांनी म्हटलं, टाळ्यांचा कडकडाट झाला. तेव्हापासून आजपर्यंत आणि शरद पोंक्षे म्हणायला सुरुवात झाली. विनय काकांनी रंगभूमी, मराठी हिंदी सिनेमा, जाहिराती आणि मालिका अशी चौफेर मुसाफिरी केली. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी छाप सोडली. तर त्यांच्या प्रत्येक कॅरेक्टर्सचं खूप कौतुकही झालं. आतमध्ये ही बंदूक सापडली साहेब. मग ते चांदनी बार मधला इन्स्पेक्टर असो, अब गया तेरा मर्द,
बहुत घोड़ा दबा लिया उसने, अब देखना पुलिस उसको दबाएगी, देखना तू. किंवा धमाल या सिनेमातला मिस्टर अय्यर. वेणुगोपाल अय्यर. वेणुगोपाल अय्यर. मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर. मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर. चिन्नस्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर. त्यांची राजनीतीमधील भूमिका लोकांना प्रचंड आवडली. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी सुद्धा यावेळी विनय आपटेंच्या आठवणींना उजाळा दिला. विनय काकांचं बॉलिवूडमध्ये खूप मोठं नाव झालं. हर्षवर्ध प्रकाश येतो, बहुत स्वागत है सर. और आज तो यादों में खो गए थे आप, क्या कहना चाहेंगे? हाँ, आज एक साथ विनय की इतनी सारी यादें, जो सब लोग उनको जानते थे, उनके साथ बीच में आकर के अचानक से विनय की बहुत सारी बातें, बहुत सारी यादें ताज़ा हो गई और हम बहुत मिस करते हैं उनको. कहीं ना कहीं आपने कहा कि छोटा हो या बड़ा, दोनों भी रोल उन्होंने उसी टाइम कर दिए. क्या कहना चाहेंगे उस एक इंसान के बारे में? हाँ, वो कभी सवाल नहीं करते थे, मुझसे कभी सवाल नहीं करते थे. जो भी मैं कहता था वो बहुत बखूबी निभाते थे और बहुत अच्छे से बहुत सारे कलर्स लेके आते थे उसमें. अनेक सिनेमांमधून लक्ष वेधणाऱ्या विनय काकांनी रंगभूमीवर मनापासून प्रेम केलं. त्यांच्या प्रेमानं अनेक नाटकं बहरली. त्यापैकी एक माइलस्टोन नाटक म्हणजे कबड्डी कबड्डी. जितेंद्र पाटील लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित या नाटकातून विनय आपटे आणि मुक्ता बर्वे यांनी आपल्या अभिनयातून धमाल उडवून दिली. विनय काकांच्या मुशीत घडलेली रंगभूमीवरील आणखी एक मराठी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. आता माझ्यासोबत मुक्ता आणि संजय दादा, खूप दोघांचंही स्वागत आहे. एकतर आशू सगळ्यांच्याच दाटून आले होते आणि सगळ्यांनी ते एकदमच रोखलेले. मुक्ता? हो, पण सर असे आहेत की त्यांना असं रडलेलं आवडणार नाही. आणि आमच्याकडे फारच प्लेझंट आठवणी आहेत सरांच्या, त्यामुळे खूप मोठा साठा देऊन गेलेत आणि खूप काही शिकून गेलेत सर. त्यामुळे आज एक कार्यक्रमातही सगळ्या लोकांनी तेच ठरवलं होतं आणि जे सगळ्यांनी हे केलं आणि शुभेच्छा द्यायच्या होत्या ना वाढदिवसाच्या. त्यामुळे मी आज खूप लकी आणि हॅपी आहे, कारण मी आज सरांबरोबर सीन करू शकले. आणि संजयला माहिती आहे की कबड्डी कबड्डीत आम्ही एकत्र होतो सरांबरोबर, त्यामुळे काय आम्हाला मिळालं आहे त्यांच्याकडनं साठा आयुष्यभरासाठी ते संजय सांगू शकेल जास्त. म्हणजे अवर्णनीय आहे. म्हणजे आमच्या बरोबरीच्या किंवा आमच्या वयाच्या कलावंतांना आमचा हेवा वाटावा इतपत आम्हाला सरांकडून मिळालेलं आहे. म्हणजे आमच्याबरोबर ते गप्पा मारत असताना यार तुम्ही लकीत राहा, विनय आपटेंबरोबर काम करताय. तू तर त्यांच्या राशन कार्डवरही आली होतीस, त्याच्याबरोबर कसं? सर, सरांना माणसांची आवड आहे मुळात. आणि एकदा त्यांच्या आयुष्यात आलेला माणूस कायमस्वरूपी त्यांच्या आयुष्यात राहतं तसं. आणि यंगस्टर्स जवळ असणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं आणि त्यांना काहीतरी चांगल्या गोष्टी देणं हा सरांचा एक आवडता छंद होता. त्यामुळे आम्ही सगळी जी नंतरची पिढी, आत्ताची पिढी त्यांच्यावर काम करायचो, तर त्यांच्या खरंच आम्ही त्यांना असं म्हणायचो की आम्ही तुमच्या रेशन कार्डावरच आहोत. कारण म्हणजे आपले 3 AM फ्रेंड असतो ना, की एक नंबर आपला असा असतो की मला काहीही झालं तरी एक माणूस माझा आहे ज्याला मी हे सगळं सांगू शकते आत्ता. किंवा नसल्यानंतर ते फार जाणवलं. हां, त्या कबड्डी नाटकामध्ये असा एक प्रसंग होता की मी माझ्या काकीला सांगते की वडील असं असं म्हणाले किंवा असं असं बोलले आणि त्यांची 4 वाक्य मी म्हणायचे. तर पहिल्या काही प्रयोगांमध्ये मी ते त्यांच्यासारखं करायचं नाही, भीती, सरांची भीती. नंतर एकदा त्यांनीच मला बोलवलं की इकडे काय वाक्य काय आहेत ते. म्हणलं ती अशी अशी वाक्य माझ्यासारखं म्हण. तर नाही नको सर म्हण. आवाज त्यांचा एक डरकाळी आली. त्या डरकाळीनंतर मग मी म्हटलं की हां असं असं आत्ता म्हटलं नाही आत्ता नाही, स्टेजवर गेल्यावर म्हणते ते तिकडेच ऐका तुम्ही. मग ते तिकडे मी सरांसारखं करायचे आणि त्याला टाळी यायची आणि ती टाळी आली की ते विंगेत खुश व्हायचे. तर ते असे लहान लहान मूल आहे सरांमध्ये. तो आला, त्यानं पाहिलं, त्याने जिंकलं. विनय काका, त्यांच्या कामांमधून, त्यांच्या अभिनयामधून विनय काका अजूनही इथेच आहेत. गेली आहे ना ती फक्त आणि फक्त त्यांची काया. कलाकारांचे करिअर घडवणारे विनय काका नेहमी आठवणीतल्या वादळासह मनात घोंगावत राहतील. पूर्वा, तुम्हाला दिलेलं वचन मोडलंयस. बाबा, मी तुला कबड्डी न खेळण्याचं वचन दिलं होतं आणि गेल्या महिनाभरात मी कुठल्याच मैदानात पाऊल टाकलेलं नाहीये. मी एका जिममध्ये नोकरी करते इन्स्ट्रक्टरची. तिकडच्या बायकांना फिटनेसचं महत्त्व समजावून सांगते.
का हे दळभद्री उद्योग सुचतात तुला? मला काय कळत नाही. इतकी चांगली नोकरी आणली होती मी तुझ्यासाठी. बाबा खोटं बोलून कामाला लावलं होतंस तू मला. अरे कोणी येणार नव्हतं रे खरं खोटं करायला. जे मला जमतच नव्हतं ना ते करायला सांगत होतास तू. काय जमलं नसतं ग? तुला तर नक्की जमलं असतं. बाबा कबड्डी वेगळी आणि ऍथलेटिक्स वेगळं. मला सांग, एखाद्या खेळाडूला दुसरा खेळ खेळायचा म्हटल्यानंतर असं काय फारसं कठीण असतं? क्रिकेटमध्ये नाही का उजव्या हाताने गोलंदाजी करणारा डाव्या हाताने फलंदाजी करतो. हे ऍथलेटिक्स मध्ये काय वेगळं आहे? 100 मीटर पळणं, 200 मीटर पळणं, उंच उडी मारणं. ते कबड्डीच्या मैदानावर नाही, 2 पोरींच्या टाळक्यावरनं उडी मारून तू येतेस. बाबा या दोन्ही गोष्टी सारख्याच का? अरे एवढा पगार होता तुला, अशी पोझिशन होती त्या कॉर्पोरेट मध्ये, तू कल्पनाही करू शकणार नाही अशी. बाबा लायकी नसलेली माणसं नको त्या जागा अडवून बसतात ना, म्हणूनच आपला देश खेळात मागे आहे. सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत गणरंग निर्मित